तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. चक्रातील सर्वात शेवटची रास मीन रास. मीन राशीचे स्वामी गुरु. माझ्या मते, माझ्या अभ्यासानुसार आजपर्यंत ज्या काही मीन राशीच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या, मीन राशीचे काय जातक माझ्याकडे पत्रिका बघायला आले, हस्तरेषा बघायला आले किंवा कुठल्या व्यवहारामधून किंवा कुठे नोकरी व्यवसायानिमित्त त्यांच्याशी मला संपर्क आला, त्या सगळ्यांचे मला अतिशय चांगले अनुभव आले. म्हणजे 12 राशींपैकी आहे ना, सर्वात चांगले उत्तम रास म्हणजे मीन, असं माझं तरी वैयक्तिक मत. त्या अनुभवावरून अभ्यासात मीन राशीच्या व्यक्ती धार्मिक, सगळ्यांना मदत करणाऱ्या, कोणाचं दुःखानं बघवत नाही, स्वतःचं जेवण दुसरं दे, स्वतःचा डबा दुसरं दे, स्वतःचा घास दुसऱ्याला भरून, स्वतः उपाशी राहतील पण दुसऱ्याला मदत करतील, दुसऱ्याला अन्नदान करतील, वस्त्रदान करतील. सगळ्या बाबतीत ते समाजसेवेमध्ये पुढे असतात, लोकांना मदत करण्यामध्ये पुढे असतात, अध्यात्मामध्ये पुढे असतात, अन्नदान, श्रमदान करण्यामध्ये हे लोक पुढे असतात, सत्संगामध्ये पुढे असतात, झोकून देऊन काम करतात. समाजहितासाठी झोकून देऊन काम करतात. समजा एखाद्या सोसायटीचे का समाजाचा एक कार्यक्रम आहे, तर तिथे जे काय लागेल, म्हणजे काय धनदान, ज्ञानदान, श्रमदान, या सगळ्या गोष्टींची त्यांची मानसिक, शारीरिक, आर्थिक तयारी असते आणि ते आपला वाटा पूर्णपणे उचलतात. ते स्वार्थीपणे यांच्याकडे कमी असतो. दिलदार असतात, परंतु अतिशय चंचल, एका जागी स्वस्थ बसू शकत नाही आणि पटकन षडविकारांमध्ये अडकतात, पटकन हवेमध्ये अडकतात, शॉर्ट लाभामध्ये अडकून फसगत होण्याची संभावना असते. मीन रास धार्मिक असतात. गुरु महाराजांची आवडती रास आहे. मीन रास शुक्राची उच्च रास आहे. इतर ग्रहांना जर का अनुकूल असतील तर मीन राशीच्या व्यक्ती अतिशय चांगलं जीवन, आनंदीदायक जीवन जगतात आणि त्यांची कर्मच चांगले असल्यामुळे नशिबाशी त्यांना सुद्धा उत्तम साधना मीन राशी. हे लोक कोणत्या इतर ग्रहांना जर का अनुकूल असेल ते लोक कोणत्या अध्यात्मात करतात आणि सतत शुभकर्मांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. वाणी चांगली असते त्यांची, त्याच्यामुळे ह्यांना लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत आणि त्याच्यामुळे शुक्राची तर आवडती रास असल्यामुळे जर हे सगळे ग्रहमान यांची कर्म जर का चांगली असेल तर शुक्र महाराजांना भरभरून देतात. ऐश्वर्य, संपत्ती, पैसा मीन राशीच्या व्यक्तींना भरपूर मिळू शकतो. फक्त या व्यक्ती थोड्या भोळ्या, भाबड्या, पटकन दुसरा विश्वास होणारा असल्यामुळे खूप वेळा यांची समाजामध्ये फसगत होताना दिसते. मीन राशीच्या व्यक्ती वजन वाढलेलं असू शकतं आणि एका दगडावर पाय नसल्यामुळे फार प्रगतीचा पल्ला गाठता येत नाही आणि चंचल असतात, एका जागी टिकू शकत नाही, एका नोकरीमध्ये, एका बिझनेसमध्ये टिकू शकत नाही. अर्थात इतर ग्रहमान पण त्यांचे चेक करावे लागतात. आता मीन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये गेले 10 महिने गुरु होती. प्रॉपर्टी विकत घेतली असू शकते किंवा 2-3 महिन्यामध्ये प्रॉपर्टी संदर्भात एखाद्या डील होऊ शकते, पैसे येऊ शकतात, प्रॉपर्टी रेंटवर देऊ शकतात, एखाद्या प्रॉपर्टीचं कोर्ट कचेरी चालू असेल तर मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होऊ शकते. त्यानंतर आईवडिलांची सहवास लाभू शकतो, त्यांचे थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभू शकतात. नवीन वाहन 4 व्हीलर घेऊ शकतात, त्या जुनी दुचाकी वाहन आहे ती विकून नवीन घेऊ शकतात. असे या मीन राशीच्या व्यक्तींना योग आहेत. त्यानंतर योग आहेत. आता राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरुचं भ्रमण चालू होणार आहे जूनपासून. तर मीनेच्या पंचम स्थानामधून गुरुचं भ्रमण चालू होत असल्यामुळे उच्चीच्या गुरुचं, त्यामुळे मीन राशीच्या जातकांना, तरुण जातकांना संततीचा लाभ होईल. काही लोकांना शेअर मार्केटमध्ये लाभ होईल, काही लोकांना कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यातून त्यांना लाभ होईल. उपासनेचं स्थान आहे. मीन राशीच्या व्यक्ती या वर्षभरामध्ये सत्संगाला जाऊन साधना, उपासना, नामजपकडे यांचा ओढा वाढेल, करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना मन रमेल त्यांचं, तर त्यांना यश येईल. पंचम स्थान मित्रमंडळींचं आहे. काही लांबचे मित्र भेटतील, लहानपणीचे मित्र काही लोकांना भेटतील, गेट टुगेदर होऊ शकतं. पंचम स्थान हे सल्ला देण्याचं स्थान आहे. काही लोकांना सल्ला देण्यासाठी, स्पीच देण्यासाठी कुठे आमंत्रण येतील मीन राशीच्या व्यक्तींना, कारण पंचम स्थान हे कन्सल्टेशनचं पण स्थान आहे. पंचम स्थानामध्ये गुरु असल्यामुळे स्पिरिच्युअलिटी वाढेल, त्यांचं अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युशन पॉवर हे मीन राशीच्या लोकांचं गेल्या वर्षभरामध्ये
वाढू शकतो. त्यानंतर केतू महाराज बसलेत मीनेच्या रोग आणि शत्रुस्थानामध्ये. तर स्किनचा प्रॉब्लेम, हीटचा प्रॉब्लेम, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम, ॲलर्जीचा प्रॉब्लेम, इंडायजेशनचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. अर्थात इतरत्र ग्रहमान आणि जातकाचं खाण्यापिण्याच्या सवयी ह्याच्यावर सुद्धा हे डिपेंड आहे. तर तशी परिस्थिती आहे. छोट्या मोठ्या आजार पण डोकं वर काढतील, असं वारंवार होत राहील. काही जातकांना हॉस्पिटलच्या वाऱ्या पण कराव्या लागतील. केतू महाराज प्राणघातक नसणार आहे, म्हणून तो भास आणि उगीच्या उगीच डोके दूर आणि असं हे केतू महाराजांचं कारकत्व आहे. प्रथम स्थानामध्ये शनी नेपच्यून बसलेले आहेत. तर मीन राशीच्या व्यक्तींचं इंट्युशन पॉवर वाढलेलं आहे. नेपच्यून हा पॅरासायटिक ग्रह आहे, जे सायन्सच्या आणि मानवी बुद्धीच्या आणि आकलनाच्या पलीकडे आहे, ते नेपच्यून महाराज दाखवतात. तर नेपच्यून जो आहे हा यांच्या मीन राशीच्या आत्मा, शरीर आणि मनाच्या स्थानामध्ये सध्या वाचतो. तर काय होईल, तर काही जे साधक जे आहेत मीन राशीचे, ज्यांच्या प्रथम स्थानात नेपच्यून आहे, त्यांचे इंट्युशन पॉवर वाढू शकतं. त्यांचं थर्ड आय चक्र ॲक्टिवेट होऊ शकतं, ओपन होऊ शकतं. आणि काही काहींची कुंडलिनी शक्ती ॲक्टिवेट होऊ शकते. काही काही लोकांना याचं जाणीव होईल, काही काही लोकांना जाणीव होणार. काही काही लोकांना सूचक स्वप्न पडतील. काही काही मीन जातीच्या लोकांना पुढे घडणाऱ्या घटनांचा अचूक अंदाज येईल. त्यांचे कुठली टीम मॅच जिंकणार आहे हे त्यांचे अंदाज अचूक ठरतील. कोणाच्या मनात काय आहे हे त्यांना पटकन ओळखता येतं. कारण प्रथम स्थानामधून मनाच्या स्थानामध्ये नेपच्यून येतं. तर हे दुसऱ्यांच्या मनातल्या भावना, इच्छा हे पकडू शकतात. त्यांचं माइंड हे जास्त सेन्सिटिव्ह असतं. नेपच्यून जर का प्रथम स्थानातून भ्रमण करतो आणि जात्याच मीन राशी जलरास आहे, सेन्सिटिव्हिटी जास्त आहे. मीन राशीच्या लोकांनी स्वतःचा ऑरा हे वारंवार ग्राउंडिंग करणं, स्वतःचा ऑरा क्लीन करणं आणि चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं हे गरजेचं आहे. आणि मीन राशीचे व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे जर एस टीतून ट्रेनमधून प्रवास करत आहेत आणि त्यांच्या बाजूला जर का एखादा आजारी माणूस वगैरे बसलेला असेल तर त्याची निगेटिव्हिटी पटकन कॅच करतात. हॉस्पिटलमध्ये गेले तिथलं डॅम्प एनर्जी, डल एनर्जी लगेच त्यांचा ऑरा बिघडवून टाकते. लगेच ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा घरी येऊन त्यांना झोपावं लागतं किंवा लगेच त्यांना असं हे डंप फील होत आहे, निगेटिव्ह फील होतं. त्यानंतर आजूबाजूला कुठे भांडण चालू असेल तर मीन राशीच्या व्यक्तीने थांबू नये. मीन राशीच्या व्यक्तीवर लगेच त्याचा परिणाम होतो. त्यांचं हे मोठी लोकं असतात, सेन्सिटिव्ह लोकं असतात, हळवे असतात. सगळ्यात म्हणजे जास्त रडणारी रास ही म्हणजे मीन रास. कोणाच्यावरही अन्याय करणार नाही, अन्याय सहन करणारी रास मीन रास. ते डोळे मिटून मीन राशीच्या व्यक्तीवर विवाह करायचा. मीन राशीच्या व्यक्ती दुसऱ्यांची सेवा करतात, झोपून देतात, निस्वार्थीपणाने राहतात. त्याच्यामुळे मीन राशीच्या व्यक्तीवर कोणीही विवाह केला तर तो फलदायक होतो. आता अर्थात इतरत्र ग्रहमान पण चेक करावं लागतात, बघावं लागतं, कार्य करतो. तर बहुतांशी असा अनुभव असेल. तर मीन राशीच्या व्यक्तींबरोबर तुम्ही पार्टनरशिप व्यवहार करू शकता. त्यांच्यावर बहुतांशी वेळा विश्वास ठेवू शकतात आणि मीन राशीच्या व्यक्ती विश्वासाला जागतात. त्यांचा विश्वासघात करत नाही. कारण गुरुची रास आहे, स्पिरिच्युअल रास आहे, अध्यात्माकडे ओढा असतो. हे लोक काही वेळेला अशी त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती होते की ते मांसाहाराकडून शाकाहाराकडे वळतात. काही लोक सगळी संपत्ती न्यूट्रल होऊन वैराग्याकडे त्यांचं मन लागतं. असे मीन राशीच्या व्यक्तीचं कार्य करतात. तर हर्षल पडला तृतीय स्थानामध्ये. तर भावा बहिणींची वारंवार भेट, त्यांचं सहवास लाभेल, त्यांच्याकडून बातम्या चांगल्या येतील. पटकन छोटे मोठे प्रवास होईल, भरपूर प्रवास करावे लागतील. नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त वारंवार प्रवास करावे लागतील. तीर्थस्थळी पण यांचे प्रवास होतील, अचानक प्रवास होतील ध्यानीमनी नसताना. असं हे मीन रास आहे. पुढचं वर्ष अतिशय चांगलं आहे. मीन राशीच्या व्यक्तींना फक्त तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल करावं लागेल. या गोष्टी मीन राशीच्या व्यक्तींना आहेत.